नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो एका श्रोत्याने पाठवलेल्या स्रोतामधून आलेला आहे. हो. हा स्रोत आहे स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारित एक भाषण आणि याचा मुख्य मुद्दा आहे 2 प्रकारच्या मानसिकतेमधला फरक एक गुलाम मानसिकता. आणि दुसरी राजा मानसिकता. बरोबर. आणि याची सुरुवातच एका अशा वाक्याने होते जे ऐकून म्हणजे मला तरी क्षणभर धक्काच बसला. कुठलं वाक्य? ते वाक्य आहे, दिवसरात्र घाम गाळून तुम्ही राजा बनाल हा सर्वात मोठं खोटारडेपणा आहे. हे सुरुवातीला धक्कादायक वाटू शकतं. हो ना. म्हणजे आपण आजपर्यंत जे काही ऐकत आलोय की कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, ते सगळं चुकीचं आहे की काय असं वाटून गेलं. बरोबर. तर चला आज या विचाराच्या मुळाशी जाऊया. या भाषणात मांडलेली जी मुख्य तत्व आहेत म्हणजे विचारांची शक्ती, भीतीवर मात, एकाग्रतेचं महत्त्व आणि कृतीची भूमिका. हो, हे सगळं आपण आज उलगडून पाहणार आहोत. आणि हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे, कारण इथे कठोर परिश्रमाला नाकारलेलं नाहीये, नाही तर त्याला योग्य दिशेची जोड देण्याबद्दल बोललं गेलंय. म्हणजे फक्त मेहनत करून शरीर थकतं, पण त्याला जर योग्य विचारांची जोड दिली तर साम्राज्य उभी राहतात. बरोबर. आणि भाषणाची सुरुवातच याच मुद्द्याने होते की फक्त शारीरिक श्रमाने यश मिळत नाही. उलट अशी मेहनत करणारा मजूर किंवा गुलाम बनतो. अगदी. यासाठी खूपच प्रभावी उदाहरण दिलंय जे ऐकून मी खरंच विचार करायला लागले. ते गाढवाचे उदाहरण. हो, एक गाढव दिवसभर मालकासाठी ओझी वाहतो, प्रचंड मेहनत करतो, पण संध्याकाळी काय होतं? त्याला परत त्याच खुंटीला बांधलं जातं. आणि त्याचा मालक? तो मात्र एसी ऑफिसमध्ये बसून फक्त डोकं चालवतो आणि त्या संपूर्ण व्यवसायाचा राजा बनतो. आणि इथेच विवेकानंदांच्या विचारांचा खरा अर्थ समोर येतो. आपण नेहमी ऐकतो, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हो. पण उठा, जागे व्हा म्हणजे फक्त शारीरिक कृती नाही, ती एक प्रकारे बौद्धिक जागृती आहे. कृती करण्याआधी तुमची विचारप्रणाली योग्य पाहिजे. कारण त्या भाषणाचा गाभा एका वाक्यात आहे, तुम्ही जसा विचार करता तसेच बनता. आपली आजची परिस्थिती आपल्या विचारांचाच आरसा आहे. अगदी. पण मग ही गुलाम मानसिकता आणि राजा मानसिकता यात नेमका फरक काय आहे? म्हणजे ओळखायचं कसं? यातला फरक खूप सूक्ष्म पण खूप खोल आहे. गुलाम मानसिकता म्हणजे सतत कारणं शोधणं. जसं की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी व्यवसाय सुरू करू शकत नाही, किंवा माझं नशीबच खराब आहे, मला कुणी पाठिंबा देत नाही. ही सगळी कारणं म्हणजे काय? आपल्याच मनाच्या तुरुंगाचे गज. बरोबर. या उलट राजा मानसिकता असलेला माणूस काय विचार करतो? तो म्हणतो, माझ्याकडे जे आहे ते पुरेसं आहे, मी इथूनच सुरुवात करेन. तो परिस्थितीचा गुलाम बनत नाही, तर परिस्थितीलाच आपलं गुलाम बनवतो. अगदी. भाषणात डॉक्टर अब्दुल कलाम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उदाहरणं दिली आहेत. कलाम साहेब एका झोपडीतून राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले. आणि शिवाजी महाराजांनी तर मुठभर मावळ्यांच्या साथीने बलाढ्य सत्तांना आव्हान दिलं. म्हणजे परिस्थिती अजिबात अनुकूल नव्हती. नाही, पण त्यांची विचारसरणी ती राजाची होती. त्यांची संपत्ती हीच त्यांची विचारसरणी होती. म्हणजे त्यांनी माझ्याकडे काही नाही याचा विचार नाही केला. नाही, त्यांनी विचार केला, माझ्याकडे जे आहे त्यातून सर्वोत्तम काय निर्माण करता येईल. हीच राजा मानसिकता आहे. ठीक आहे. म्हणजे विचारांची दिशा बदलणं ही पहिली पायरी झाली. पण अनेकदा असं होतं की आपण मोठा विचार करायला लागतो, पण एक गोष्ट आपल्याला मागे खेचते. भीती. हो, भीती. या भाषणात भीतीला कमजोरी, मृत्यू आणि पाप असं म्हटलंय. हे खूपच तीव्र शब्दात. हो, कारण भीती ही एक अदृश्य साखळी आहे जी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमध्ये बांधून ठेवते. ती सतत आपल्याला सांगते, हे करू नकोस, तू अपयशी होशील किंवा लोक काय म्हणतील. आणि आपण त्या खोट्या कहाणीवर विश्वास ठेवतो. पण मग इथेच एक प्रश्न येतो. भाषणात म्हटलं आहे की भीतीवर मात करण्याचा उपाय म्हणजे कृती किंवा ॲक्शन. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण जेव्हा खरंच भीती वाटते, पोटात गोळा येतो, हातपाय थरथरतात, तेव्हा फक्त एक पाऊल उचल हा सल्ला कसा पुरेसा ठरू शकतो? हा खूप छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर मानसशास्त्रात आहे. एक पाऊल उचल हा सल्ला वरवर साधा वाटतो, पण भीती आपल्याला निष्क्रिय बनवते. म्हणजे विचारचक्रात अडकवते. अगदी. आणि ज्या क्षणी तुम्ही त्या भीती वाटणाऱ्या गोष्टीच्या दिशेने एक लहानसं पाऊल उचलता, तेव्हा तुम्ही ते निष्क्रियतेचं चक्र तोडता. अच्छा. म्हणजे बघा, स्टेजवर बोलण्याची भीती वाटतेय. ठीक आहे. काही बोलू नका, फक्त जाऊन माईक हातात धरा. त्या एका कृतीने तुमच्या मेंदूला एक संदेश मिळतो की तुम्ही नियंत्रणात आहात, भीती नाही. भीती ही अंधारासारखी आहे. कृतीचा एक छोटा दिवा लावला की ती पळून जाते. बरोबर. म्हणजे सुरुवात करणं महत्वाचं आहे,
स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आधार घेत यात म्हटलं आहे की उभे राहा, धाडसी बना, बलवान बना आणि सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या. याचाच अर्थ माझ्या भीतीसाठी किंवा अपयशासाठी मी कुणा दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही. जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. आणि भीतीला सामोरं जाण्याची ताकद पण माझ्यातच आहे. हो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, भीतीमध्ये प्रचंड ऊर्जा दडलेली असते. अच्छा. हो, ती ऊर्जा तुम्हाला उद्ध्वस्तही करू शकते किंवा तुम्हाला रॉकेटसारखं पुढेही ढकलू शकते. निवड आपली आहे. म्हणजे अपयशाच्या भीतीला शिकण्याची भूक बनवता येतं. अगदी. किंवा लोक काय म्हणतील या भीतीला स्वतःला सिद्ध करण्याचं मिशन बनवता येतं. भीतीचा गुलाम बनायचं की भीतीलाच आपलं गुलाम बनवायचं हे आपल्याला ठरवायचंय. भीतीवर मात करून जी ऊर्जा मिळते तिला योग्य दिशेने लावणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि इथेच भाषणातला फोकस किंवा एकाग्रतेचा मुद्दा येतो. हो, खरं सांगायचं तिला आजच्या जगात ही सगळ्यात मोठी लढाई वाटते नाही का? हो. सोशल मीडिया, नोटिफिकेशन्स. 100 ठिकाणी धावणारं आपलं मन. हो, आणि यामुळे मेहनत वाया जाते. अगदी. म्हणूनच या भाषणात एकाग्रतेला ज्ञानाच्या खजिन्याची चावी म्हटलंय. आणि हे समजवण्यासाठी एक अप्रतिम रूपक वापरलंय. कोणतं? विखुरलेलं लक्ष हे बल्बसारखं असतं. ते खोलीत थोडा प्रकाश देतं, पण त्याने काय मोठं काम होत नाही. पण जेव्हा तेच लक्ष एका बिंदूवर केंद्रित होतं तेव्हा ते लेझर बनतं. आणि लेझर पोलादालाही कापू शकतं. बरोबर. वाव, हे लेझरचं रूपक खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे आपलं आयुष्य बल्बसारखं विखुरलेलं आहे की लेझरसारखं केंद्रित, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. विराट कोहलीने फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं म्हणून तो किंग कोहली बनला. आणि रतन टाटा यांनी व्यवसायावर फोकस केला आणि एक जागतिक साम्राज्य उभं केलं. बरोबर. पण हे लेझरसारखं फोकस साधणं सोपं नाही. यासाठी मनाला प्रशिक्षण द्यावं लागतं. त्याला शिस्त लावावी लागते. नो डिस्ट्रॅक्शन झोन म्हणून ठरवणं या मनासाठीच्या व्यायामासारख्या आहेत. हा फोकसचा सराव आहे जो हळूहळू सवय बनतो. अगदी. म्हणजे विचार, भीतीवर मात आणि मग फोकस. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, समजा आपण हे सगळं केलं, मोठी स्वप्न पाहिली, भीतीवर मात केली, लेझरसारखा फोकसही लावला, पण तरीही आपण पडलो तर, अपयशी झालो तर? मला वाटतं 99% लोक इथेच हार मानतात. आणि इथेच राजा आणि गुलाम मानसिकतेतला खरा फरक दिसतो. कसा? या भाषणात एक जबरदस्त वाक्य आहे, हार मानणे हा खरा गुन्हा आहे. अपयश गुन्हा नाही. नाही. अपयश गुन्हा नाही. गुलाम मानसिकता असलेली व्यक्ती अपयशानंतर काय करते? नशिबाला किंवा परिस्थितीला दोष देत बसते. बरोबर. पण राजा मानसिकता असलेली व्यक्ती स्वतःला 2 प्रश्न विचारते. मी कुठे चुकलो आणि मी यातून काय शिकू शकतो? म्हणजे प्रत्येक हार ही पुढच्या विजयाची तयारी असते. अगदी. प्रत्येक ठोकर तुम्हाला आधीपेक्षा जास्त मजबूत बनवते. आणि इथेच यशस्वी होण्याच्या पलीकडे जाऊन अजेय म्हणजे इनविन्सिबल बनण्याची एक संकल्पना मांडली आहे. ही मला खूपच भावली. पण यशस्वी आणि अजेय यात नेमका फरक काय? यातला फरक खूप महत्वाचा आहे. यश हे एक ठिकाण असू शकतं, एक टप्पा. जसं की तुम्ही शिखरावर पोहोचलात. अच्छा. अनेक लोक तिथे पोहोचल्यावर थांबतात. त्यांना वाटतं आता सगळं मिळवलं. पण अजेय व्यक्ती त्या शिखरालाच पुढच्या लढाईचं मैदान बनवते. म्हणजे त्याच्यासाठी प्रवास कधीच संपत नाही. कधीच नाही. यश हे बाह्य आहे. अजेयता ही आतून येणारी शक्ती आहे. ती कधीच समाधानी होत नाही. मग ही अजेय मानसिकता कशी तयार होते? त्याचे 2 नियम या भाषणात सांगितले आहेत. पहिला, सतत शिकत राहणे. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मला सगळं येतं, त्या दिवसापासून तुमची पडझड सुरू. आणि दुसरा, जो अधिक महत्वाचा आहे, स्पर्धा इतरांशी नाही तर स्वतःशी करणे. कालचा मी आणि आजचा मी. बरोबर. यात काय फरक आहे? मी कालपेक्षा आज 1% तरी चांगला बनलो आहे का? हा विचार तुम्हाला अजेय बनवतो. आणि यासाठीच मग एक सिस्टम, एक दिनक्रम तयार करण्यावर भर दिला आहे. हो. म्हणजे केवळ प्रेरणेवर अवलंबून न राहता एक अशी प्रणाली तयार करा जी तुम्हाला रोज पुढे ढकलत राहील. मग तुमची मनस्थिती कशीही असो. बरोबर. आणि यात एक शेवटचा पण अत्यंत व्यावहारिक सल्ला आहे. कोणता? जेव्हा तुम्ही काही मोठं करायला जाता तेव्हा लोक टीका करणारच, टोमणे मारणार, तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करणार. हो, हे तर होतच. त्यांना शब्दांनी उत्तर देऊ नका. शांत राहा आणि आपलं काम करत राहा. तुमची मेहनत वाढवा. कारण तुमची जिद्द आणि तुमचं यश हीच त्यांना मिळालेली सर्वात मोठी चपराक असेल. अगदी. इतिहास शांत राहून काम करणाऱ्यांनी घडवला आहे, वायफळ बडबड करणाऱ्यांनी नाही.
तर आज आपण या प्रेरक भाषणातून राजा मानसिकतेच्या प्रवासाचे 4 महत्वाचे टप्पे पाहिले. पहिला, केवळ शारीरिक श्रमापेक्षा विचारांची शक्ती मोठी आहे. दुसरा, भीती ही एक खोटी कहाणी आहे आणि त्यावरचं एकमेव उत्तर म्हणजे कृती. तिसरा, लेझरसारखी एकाग्रता अशक्य गोष्टी शक्य करते. आणि चौथा, अपयश हे शेवट नाही, तर ते अजेय बनण्याच्या प्रवासातला एक महत्वाचा भाग आहे. या सगळ्याचा सार खरं तर एकाच वाक्यात आहे: तुम्हीच तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात. खरा बदल बाहेरच्या परिस्थितीत नाही, तर तो आपल्या आत, आपल्या विचारांमध्ये, आपल्या दृष्टिकोनात सुरू होतो. आपण स्वतःला जे मानतो, जे सांगतो, अखेरीस तेच आपण बनतो. बरोबर. हे भाषण स्वतःच्या मनाला सकारात्मक संदेश देण्यावर खूप भर देते, जसं की मी राजा आहे किंवा मी अजय आहे. या संपूर्ण चर्चेतून माझ्या मनात एक प्रश्न येतोय. कोणता? जर आपला आतला आवाज, आपलं सेल्फ टॉक हे आपल्या आयुष्याची पटकथा लिहत असेल, तर मग काय होतं जेव्हा ती लिहिलेली पटकथा आणि आपल्या सभोवतालचं कठोर, कधीकधी अत्यंत प्रतिकूल वास्तव यात संघर्ष निर्माण होतो. या दोघांच्या लढाईत अखेरीस कोण जिंकतं आणि आपल्या आतल्या आवाजाला बाहेरील वास्तवावर मात करण्यासाठी नक्की कशाची गरज असते? मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.